वैकरी संपते आणि परेचं भजन सुरू होतं. परेचं म्हणजे बाजून इथून व्हा आणि इथून देवाचं नाव, इथून प्रेमाची भाषा आहे. तू माझी नाही ना, कुणाशीच नाही. इश्क ही मेरी जिंदगी है, फूल है गुलाब का. आणि प्रेम करणारे पोरं ध्यानात ठेवा, ते गुलाबाचं फुल वापरू नका, ते लय बारीक फुल आहे. सूर्यफूल वापरा. गुलाबाचं लई बारीक, सूर्यफूल वापरा. सूर्यफूल म्हणजे डायरेक्ट एक गुंठा रानशी. प्रेमाची आणि मग आता प्रयोग झाली. परा, पशंती, मध्यमा, वैकरी. बोला जा वैकरी. आता एक शब्द म्हणतोय फक्त, ओम 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 ओम. आणि मी म्हणतोय तसं होतंय का पहा बरं का, खोटं बोलायचं नाही. साधूच्या मंदिरात कीर्तन आहे. ओम 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 ओम. इथं आज जाते का सांगा, इथं आज जाते का सांगा पटकन. नाही मग गेले तुम्ही. इथं आज जाते का ओम ओम, इथं आज जाते का, जाते का, इथं हलतंय का, हलतंय का. अरे न म्हणता कुणीकडे बोट फिरलो. इथं आज जाते का, जाते का, इथं हलतंय का, इथं धडधड होते का. प्रयोग करा. ओम ओम ओम. गेली येऊन ओवी 9व्या अध्यायात. ओंकाराचे कुशी, ओंकाराचे कुशी अक्षरे अ उ म रेशी, ते हे उपजत वेदेशी. इथून वेद तयार झाला आणि वेदाचा अभ्यास करताना शरीर पुलंकित झालं आणि कंठ दातून आला का शरीराची अवस्था मीचा नाश होतो आणि मी ब्रह्म आहे ह्या पदावर आरूढ होतो. जो यज्ञ होतो त्याला वाघ यज्ञ म्हणतो. मीचा नाश होणं आणि मी ब्रह्म आहे या बोधावर आरूढ व्हावं म्हणून तर किंबहुना तुमचे धर्म कीर्तन. ज्ञानोबरायचा 5वा चमत्कार सांगतो. तुम्ही हे कधी डोक्यातच आणलं नाही काय चाललंय. तुमची एवढीच, तुमचा एवढाच पाठ आहे. रेडा वेद बोललाय, भिंत चालली, पाठीव मांडी भाजलेत. ज्ञानोबरायचा 5वा चमत्कार ऐका. विश्वातलं पहिलं लेकरू आहे. उशिरा आलं, पहिल्यांदा गेलं. दादा पहिल्यांदा आले, उशिरा गेले. माऊली शेवट आले आणि पहिल्यांदा गेले. विचारलं ज्ञानोबरायला, ज्ञानोबराय तुम्ही लवकर का चालला. तर ज्ञानोबरायचं म्हणणं असं आहे, मोठ्याच झालं लहान्याला सण होणार नाही म्हणून मी अगोदर झालो. माझं नाहीये, मला जायचं नाहीये असं नाहीये, पण माझा मोठा जर माझ्या नंतर गेला ना तर मोठ्याच झालं मला सहनच होणार नाही म्हणून मी अगोदर जातोय. हा विश्वातला 5वा चमत्कार आणि विश्वातला 6वा चमत्कार आहे ज्ञानोबरायच्या जीवनातला. ज्या 22 वर्षाच्या बालकासाठी कटेवरचा बाप धडधसा रडला, हा इतिहास कालही घडला नाही, आजही घडला नाही आणि पुन्हा कधी घडणार नाही. साक्षात पांडुरंग रडले, रडले आणि मग म्हणावं लागलं, लोपले ज्ञान जागी
तेव्हा विचारच नाही केला आपण. हे 6 चमत्कार आहे. आता हे चमत्कार तर समाधीच्या अगोदर आहे हो, पण समाधी झाल्यावर चमत्कार आहे. माझ्या कंठाला अजान वृक्षाची मुळी लागली, चमत्कार आहे. आणि देवला जा आणि 11 अभंग पाठ करून ये, चमत्कार आहे. आणि आज त्या माऊलीचा कीर्तनाला घेतलेला अभंग आहे आणि तो अभंग काकड्याच्या मालिकेतला आहे. आता ही काकडा हरिपाठ. आणि आता काय झालंय गंमत, तुमची कीर्तन तरी 7 ते 9 आहे, रोज 9 ते 11 आहे, बरं आहे. नाही तर महाराज लोकांनी आता 7 ते 9चे कीर्तन सुरू केल्यात. त्या 7 ते 9 मुळे असा घोटाळा झालाय, प्रवचन आणि हरिपाठ सप्त्यातून गायब झाला. नाही तर सप्त्यात मेन प्रवचन आहे, कीर्तनकार प्रवचनातूनच तयार होतो. पण महाराज लोकांनी कोणीतरी पिल्लू काढायचं आणि बिगर माळकरी अधिकाऱ्यांनी ते ऐकायचं. बिगर माळकरी हे अधिकारी पुरुष, आणि त्यांनी त्या बाबाला मानायचं. हा तुम्ही म्हणता ना तेच खरं. आणि जे म्हणतात ना खरं त्याला हरिपाठ येत नाही. त्यांनी म्हणायचं लोकांच्या नियोजनामुळे आपण थोडा चेंज केला पाहिजे. आणि 7 ते 9 कीर्तन म्हणजे लोकही लवकर मोकळे. हा त्या बाबाचा सल्ला, कोणला त्या महात्म्याचा, कोणला सल्ला एवढ्याला, हे बिगर माळकरी टगी. मी यांनी म्हणे महाराज म्हणतात ते खरं आहे. त्या 7 ते 9च्या कीर्तनाचा काय गोळ झाला माहिती, प्रवचन गेलं, हरिपाठ गेला. हरिपाठ पिसाळ्यावानी होतोय, पिसाळ्यावानी. पाखोदाला पीठ लावे बोत ज्ञान देवाप्रमाणे. एकदा पाखोद्याची ठेप ठेवावं लागती, पीठ आणून द्या, गट्टी आणून द्या, पावडर आणून द्या. तो का फक्त फोडायला येतो का, तो पाखोदाला पीठ लावेप्रमाणे ज्ञान देवाप्रमाणे झाला. कीर्तन सुरू होतं 7ला. बाबा उभा राहून बोलायला सुरुवात होती 7:30ला. लोक येते 8:30ला. कीर्तन सुरू करताना 200, जेवायला 2000. पंक्तीवाला आउट. तुम्हाला आपली पंगत बंद करा नाही तर जोड द्यावं. आणि 9ला कीर्तन संपलं. पंक्तीला 2000, जेव्हा कीर्तनाला 200. सप्ताह चालू आहे ना आमचा. आम्ही रोज जातो सप्त्याला. रात्री कोणचं कीर्तन होतं, लय लांब बसले बाई, फेटा चमकत होता, मग कोण न्याला होता का? रात्री अभंग कोणता होता, संत संत इवळत होता बाई, मग काय तपास कर. आणि रात्रीचं गंमतच झाली बाई, तुला सांगायचंच राहिलं. रात्री लईच भारी गंमत झाली. जाऊन बसले, कीर्तन संपलं, जेवले ना आले बाई. तवर तर पप्पाचा बाप पाणीच टाकीत होता बाटलीत, तुम्ही आले. या शिकतार आहे. नाही नाही नाही, तसं हरिपाठ आणि काकडा. आता माझे चरित्र तुम्हाला पूर्ण सांगितलंय माऊलीचं. आता काकड्याच्या कीर्तनाला सुरुवात. आता फक्त 2-3 सूचना आहेत, बोलावं लागेल कीर्तनाला. दरिद्र्यावानी बसून जमणार. पहा ना कशी बसलेत कीर्तनाला, जस काय मला कावळा शिवला काय ह्या मोकळ्या. कीर्तनाला दरिद्र्यावानी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही, यायचंच नाही. तुम्हाला एक सांगतो मला, परमार्थिक माणूस हा काहीच नसला तरी आनंदी असा. अरे तुम्ही माझ्याकडे पहा, 6 तास बोलतोय तुमच्या सगळ्यांपेक्षा प्रेशी. राहायचं किती दिवस. महिला मंडळ, एक प्रश्न आहे तुम्हाला, पावडर लावून बाई गोरी होऊ शकते का? आणि झाली तर मला एखादी दाखवा, मी 10 मिनिटं इथं बसून राहतो. मग काही डोकं, पावडर लावून कधीच बाई गोरी होत नाही. पावडर लावायची ओवी ज्ञानेश्वरी. तुम्हाला ज्ञानेश्वरी जेवढं लागेल ना ह्या जगात म्हणतोय मी आजच्या, तेवढं 2च ग्रंथात सापडत, ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ. तुम्ही काही सापडा, या 2च याच्यात सापडत. पावडर लावायची ओवी आहे, ओवी 18व्या अध्यायामध्ये 102 नंबरची ओवी आहे. नंबर सुद्धा लिहून घ्या, म्हणजे घरी गेल्यावर तुम्हाला वाचायला सोपं जाईल. तुम्ही वाचणार नाही, पण एखादी असलीच खुन्नशी, पाहू इंद्रिकाची जिरी ते खरं आहे का खोटं आहे. तर ओवी अशी,
ललाटीचे लिहिले ते काही केल्याने मुलेगा. काळे गोरे पण धुतले फिटो नेणे. काळे गोरेपणा कधी धुवून निघू शकत नाही. मग कशाला लावायची पावडर? बरं पावडर खरी आहे का ओवी खरी आहे? मग का लावता तुम्ही पावडर? काही पोरींचे चेहरे इतके चांगले होते, पावडर लावलं आग्या मोळाचा अड्डा केला, अख्ख्या पुळ्या तिच्या तोंडा उठल्या. बावळा क्वालिटीचं नाही. पण तुम्हाला काय ना उठवते, पोरं ब्युटी पार्लरला जायला लागले. आता काय सांगायचं कोण? काय काय गरज काय बा? काही पोरींना केस इतके सुंदर होते, इतके सुंदर. पूर्वी 2 वेण्या घालायच्या. वेण्या आई घालून द्यायची. आणि वेण्या घालताना अशा मोकळ्या नव्हत्या, वळून घ्यायची. वळून अर्धल्या वेण्या. जर अर्धल्या घातल्या आणि तिला जर लाल रिबीन लावली ना, इतक्या सुंदर मुली दिसायच्या का शाळेत आखी गर्दी द्यायची. पा शाळेतल्या मुली इतक्या सुंदर दिसायच्या 2 वेण्या. आता पोरींचे केस इतके चांगले आहेत, पण एवढ्या बावळात पोरी झाल्यात, केस इथं घ्यायचे आणि त्यात बोट घालायची केसात. अगं तुका चरट वळी ती का काय? तुला काय डोक्याला काय भाग सारखं? बरं ती चरट वळी ती का हे कळानं का मी डोक्यातून गेले हे सांगती का? हे अशी बोट फिरतीन केसाचा पुचका करते असा आणि इथं घालाव घेते. एक पोर मोटरसायकल दूध घालायचं, पुरी नाच गेलं, ते गटरीत गेलं, दूधही गेलं, दोन्ही बॉल सटकले. काही नाही तर मग सोडा केस मोकळे. नवरा बायको दोघच घरात, आणि बायकोनं गाऊन घातला आणि सोडले ना केस मोकळे, आणि दोघच. आणि बायको लागली घुमायला, आणि कडी एकटाच होता. आणि ती बायको त्यालाच म्हणायची, बोल बालका बोल, बालका बोल, बालका बोल. बालक थरथरा उडायला लागला. बालक एकटाच गाठवला. 3 तांबे बालक पाणी प्याला. 3 तांबे. निम पाणी परत खाली आलं. इतकं पाणी प्याला बालक. आणि बालक तिला म्हणायचा, आई. अरे काय पावडर लावून कुठं गोरे होत असते का माणसं? नाना टिचे लिहिले. ओवी सोडायचे नाही, मग त्याला मजा राहते. काय हे लावायचं नाही. आता महिला मंडळ सुरू झाली आपली काकड्याला. देवाला 2 मुली आहेत. किती? 2. एका मुलीचं नाव विरहिणी आहे आणि एका मुलीचं नाव भोपाळी आहे. जरा नीट ऐका, उचले बरं का आपण अभंग. विरहिणी आणि भोपाळी. आता विरहिणी आणि भोपाळी ह्या 2 मुली आहेत देवाच्या. आता विरहिणी या शब्दाचा खरा अर्थ असा आहे, पांडुरंग भेटला नाही म्हणून विरह्यावस्थेमध्ये जे वाङ्मय केलं जातं त्याला विरहिणी म्हणतात. पोरगी नवऱ्याच्या घरी जाताना रडते, याचा अर्थ तिला विरह होत नाही. नाही, ती चुकीच आहे. आपण म्हणतात पोरगी रडते, लबाड आहे ती. नवऱ्याच्या घरी जाताना पोरगी रडते ना, ती पोरगी रडत नसते. तुम्ही अभ्यास करा. हळदीमध्ये स्पेशल डान्सर नवरीची आई आहे. पुरीच्या हळदीत नवरीची आई इतकी नाचती आणि नवरी निघायच्या टायमाला बोंबलती. म्हणजे 2 टप्प्यात. काही पोरी पहा 9वी पासून त्याच पोराला बी लागल्यात. 10 वर्ष त्यांचं चालू आहे, त्याच्याशीच लग्न करते, तरी नवऱ्याच्या घरी जाताना रडती. आता तो पोऱ्या नवीन आहे का काय? मग तिला रडायची काही गरज आहे का? तरी बाकीच्या बाया म्हणत्या अशी पोरगी बावळ असे कुठं पदार्थ. अहो तो विरह नाही तिला. विरह कसा आहे ऐका. नवरा खास आहे. महिला म्हणलं नीट ऐका. नवरा खराब आहे आणि सासू सासरे चांगले आहेत. तुम्ही नांदू शकता का? अजिबात नाही. का? ज्याला सर्वस्व दिलंय तो लायक नसेल तर जगल्यात मजा काय? मग खरं सांग, ज्यानं शरीर दिलंय त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात मजा काय?
त्याला म्हणायचं विरहिणी. आणि आज आपल्याला विरहिणी पाहिजे नाही, कारण अभंग भोपाळीचा आहे. आता विरहिणी तर संपली. मला कधी परत आल्यावर आठवण द्या, मी तुम्हाला हरिपाठाव कीर्तन सांगा. आजच घ्यायला लागत होतं, पण ते माझ्या डोक्यात कसं आलं काय कळत नाही. हे दिवस माहीत राहते नाही, कीर्तन काच माहीत राहत नाही. परदिवशी तर प्राणप्रत्यक्ष होती, मला वाटलं श्राद्ध आहे. साल झाल्यावर बोर्ड वाचलं मी, बदलो बा परत. ते उगाच आपले अभंग बिभंग ठरेल नसतात, उभं राहिलं होईल ते म्हणून. नाही ते एखादा पाठ करून आला तर कोणीकडे जाईना तो. ते आम्हाला काय माहित नसते ना. आता पाहिलं मी 6वा दिवस, नाही तर काय महिला म्हणलं ती विरहिणी. विरही मध्ये 2 प्रकार पडतात. नवरा खास आहे, खराब आहे, आणि सासरे चांगले आहेत, नांदणार नाही ती. आणि आज आपल्याला भूपाळी पाहिजे. भूपाळी कशी आहे का? भूपाळी, भूपाळी शब्द सोडू नका. भूपाळी, भू म्हणजे पृथ्वी, पाळी म्हणजे पालन पोषण करणारा. पृथ्वीचं पालन पोषण करणाराचं भजन म्हणजे भूपाळी. 2 भूप आली. भूप म्हणजे राजा, आली म्हणजे प्रजा. प्रजाने राजा प्रसन्न करण्यासाठी केलेली स्तुती म्हणजे भूपाळी. आणि 3रा शब्द गायकवादकांसाठी आहे मालकंस, चंद्रकंस, तुडी, भैरव, आहेर भैरव, कलावती, हे आसावरी, हे राग आहेत. हे राग आहेत. मालकंस, तुडी, भैरव, आहेर भैरव, सिद्ध भैरव, असे 3-4 प्रकार आहेत त्याच्यात. त्याच्यात भूप नावाचा एक राग आहे, आणि भूप नावाचा राग गाणं म्हणजे भूपाळी. आणि ती भूपाळी ना शब्द आपण आज असा वापरू बुद्धी. आता बुद्धी, भूपाळी ऐवजी कोणता शब्द आहे आपला? बुद्धी. आणि बुद्धी नावाची मुलगी शरीर रूपी गावात जन्माला आली. जरा डोकं खाजवा. या गावात आली तर आली पोरगी थोडी नंगाट होती. कशी नंगाट होती? ती आली जसं या गावात लई पोरी नांदायला आल्या, एक कोलाटीन आली ह्या गावात. आणि महिला मंडळ, कोलाटीन हा शब्द बाईला नाही. बावळटपणा करीत जाऊ नका. जी शास्त्राच्या विरुद्ध वागते तिचं नाव कोलाटीन. त्या कोलाटणीचं नाव आहे माया. आणि ती माया नावाची कोलाटीन ह्या गावात जन्माला आली. आणि ती इथं आल्यावर म्हणती मला याच्यातच नवरा करायचा आहे, याच गावात. तिला म्हणलं बाई नवरे मिळतील, याच्यातलाही नवरे आतमध्ये, तुला लागल तो कर, पण नवरा कोणता करणार? ती कोलाटीन म्हणली मला नवरा करायचा आहे, पण माझ्या अटी 2 आहेत. तो नवरा मायापोटी जन्माला आला पाहिजे, मायापोटी तो पोरगा जन्माला आला पाहिजे एक, आणि मीच त्याची बायको झाली पाहिजे ना आईच झाली पाहिजे. पती जन्माला माझे उदरी, मी झाले तयाची नवरी. मग हिला विचारलं बाई तुला नवरा मिळेल ना? आहे ना याच्यात नवरा. मग तिनं मी नावाचा नवरा केला. नीट आहे का? मी. आणि मी नावाचा नवरा कोणी तयार केला? गेलं बॉम्बाला कीर्तन. मायेनं मी नावाचा मी तयार केला. म्हणजे कोण झाला तिचा? तो मुलगा. आणि त्याच्याचीच तिनं लग्न केलं, म्हणजे तू त्याची कोण झाली? बायको. आणि तिची दुसरी आट होती, मी नवरा करीन पण मला दिवस नाही गेले पाहिजे, माझ्या नवऱ्याला दिवस गेले पाहिजे. आणि माझ्या नवऱ्याला दिवस गेले पाहिजे म्हणल्यावर मीला दिवस गेले, आणि मीला दिवस गेले, आणि 12 जण त्याच्या पोटी विकार जन्माला आले. ते विकार ज्यांचे गेले त्यांना सीताराम बाबा म्हणले. असा घोटाळा आहे तो. आता इथे असंच झालं. ही बुद्धी नावाची मुलगी जन्माला आली. आल्यानंतर याच्यात ठरलं, ती याच्यातच येणार राहिला. आता तिला लग्न करायचं ठरलं, कारण पूर्वी पोरीनो असा नियम होता, मुलीचं लग्न बाप जमवायचा. आणि बाप ज्या पोराला पोरगी देईल त्याच्याबरोबर पोरीने नवरा म्हणून राहायचं, असा पूर्वी नियम होता. आता नाही. आता पोरगी ज्या शिंगराला प्रपोज करेल ते शिंगरू आपण जावाई म्हणून बोखंडी घ्यायचं. आपला जावाई व्हायची त्याची लायकी नाही, पण पुरीनं झक मारल्यामुळं काही बोलता येत नाही. आणि पोरगी प्रेम करताना कधीही 2 गोष्टी करत असते. अख्ख्या जगातली पोरगी घ्या, इन वर्ल्ड स्मार्ट मुलगी कधी स्मार्ट मुलावर प्रेम करीत नाही, असं जगात कधी घडणार नाही, असा इतिहासच घडणार नाही. आणि दुसरी गोष्ट, प्रेम करताना पोरगी स्मार्ट मुलगी स्मार्ट मुलावर करीत नाही,
आणि दुसरी गोष्ट, पोरगी हुशार पोराच्या कधी नादी लागत नाही. कोणती पोरगी घ्या, प्रेम करताना ब्रिलियंट हुशार पोराच्या नादीच लागणार नाही. केंद्रात पहिला आलेला, बोर्डात पहिला आलेला, MPSC देणारा, डॉक्टरच्या परीक्षेला असणाऱ्या अशा पोराच्या नादीच लागणार नाही. पोरगी प्रेम करताना दरिद्रीच पोऱ्या सापडा. दरिद्री म्हणजे एकदम भंगरी, इरीवरच्या मोटरी चोरीतो, किबली चोरीतो, मोटरसायकलचे पार्ट खोलून इकितो, आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय नटवात. आता ही पोरगी जन्माला आली, कोण? बुद्धी याला बॉम्बाल, तिनं याच्यात नवरा सापडावला. आता इथं लय बारीक ऐका, त्या नवऱ्याचं नाव आहे काम. काम काम. आणि बारीक ऐका पोरं सोर, महाराज मंडळी सगळं ऐका. सध्या लय YouTube चालतंय, ऐका. शरीरात जर काम तयार झाला, नीट ऐका बरं का पोरं वेरी, नीट आहे. शरीरात जर काम तयार झाला, तो डोळ्या वाटते बाहेर पडतो. जरा बारीक ऐका, शरीरात काम तयार होतो आणि तो डोळ्या वाटते बाहेर पडतो. पहिलं पाप डोळ्यात तयार होतं आणि डोळा काहीच करू शकत नाही, म्हणून ते पाप मनाकडे पाठवलं जातं. आणि मन इतकं हुशार आहे, ते पाप त्याच्याकडे होत नाही, ते इंद्रियाकडे पाठवलं जातं. आणि इंद्रियात एकदा काम संचारला की विद्वान माणूस सुद्धा चुकीची घटना करतो. माणसं म्हणतात त्याची ज्ञानेश्वरी पाठ आहे, इथं गाथा ज्ञानेश्वरी चालत नाही. माणसं म्हणतात हा पोरगा फार सुंदर वाजवत होता, पण नादी लागल्यापासून कुणीकडे थापा टाकतो. तो थापा नाही, तो पखवात फोडू शकतो. हे मी बोलत नाही, दुसरा अध्याय बोलतोय. येत इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती, तरले न तरती विषय सिंधू. अजून वी सांगा, हे विषय जयाते ना कळती, सुख दुःख दोन्ही न पावती. अजून ऐकायचं का? याचे 2 गुण, चांगलं आणि वाईट. याचे 2 गुण, निंदा आणि स्तुती. याचे 2 गुण, सुगंध आणि दुर्गंध. दुसऱ्या त्यातल्या वाईवा, याचे 2 गुण आहेत, सुगंध आणि दुर्गंध. याचे 2 गुण आहेत, निंदा आणि स्तुती. स्पर्शाचे 2 गुण, मऊ आणि कठीण. रूपाचे 2 गुण, ब्यासूर आणि सुरेख. कधीतरी ओव्या उचका. आणि काम एकदा खवळला का तो काय करतो ऐका. एक, काम वय पाहत नाही. म्हातारा माणूस बायको करू शकतो. लोक म्हणतात त्याला कशाला बायको करायची, तू मूर्ख आहे. तो फक्त वयानं दमलाय. मनानं खंबीरे होऊन जाऊ द्या. ऐका नीट. इथं कोणी केली काय ना असा घोटाळा. लय बारीक ऐका. लिंक नका तोडू. कामातूर माणूस नीट ऐका बरं का, 7 गोष्टी सांगायच्या आहेत मला. कामातूर माणूस वय पाहत नाही. कामातूर माणूस जात पाहत नाही. कामातूर माणूस नाथं पाहत नाही. कामातूर माणूस कुळ पाहत नाही. कामातूर माणूस कुळ पाहत नाही. आणि कामातूर माणूस शील पाहत नाही. आणि कामातूर माणूस काळ वेळ पाहत नाही. आणि कामातूर माणूस लाज धरीत नाही. कोणती पोरगी कोणत्याही पोराबरोबर कधी पळून जाऊ शकते का? या 7 कारण आहेत त्याला. त्याला जात नाही, लाज नाही, वय नाही, शील नाही, कुळ नाही, काहीच नाही. धडक मारिले शंकरा, धडक मारिले शंकरा, मारिले शंकरा, धडक मारिले केला ब्रह्मया समाधेरा, केला ब्रह्मया समाधेरा, समाधेरा, केला ब्रह्मया समाधेरा. चंद्रा सीताराला, चंद्रा सीताराला, चंद्रा सीताराला, सीताराला विना विना रे. तो केवळ बंजारा, तो केवळ बंजारा, केवळ बंजारा, तो केवळ ही अनगमतारा, केवळ
आता अजून किचकट आहे. तुम्ही मला कीर्तनच किचकट झालं, आम्हाला पहिलंच सुधरानं अजून किचकट काय सांगा आता. बारीक आहे का? मी काय करतो फक्त अवघड गोष्ट साधी करून सांगतो. आता हेच मुद्दे जर आमच्या दुसऱ्या एखाद्या महाराजांना ऐकलं असतं ना, तुम्हाला त्यानं घोरायच लावला. सांगायचं ब्रह्मच, पण आपल्या भाषेत सांगायचं. आता कीर्तन अख्खं वेदांतिकच आहे, पण ते आपल्या भाषेत काढायचं. आणि आमची मंडळी काय करते, लोक झोपावात म्हणून लय वरच जाते. आत्म्याची स्थिती कुंडलीपर्यंत आहे, कुंडलीची स्थिती ब्रह्मापर्यंत आहे. मग तो आत्मा खवळला का कुंडलीची गाठ घेतो, तर माणसं घरी झोपायला. आणि लोकांना असं भाषितात हे लोक का आम्ही लय हुशार आहे. काही नाही. कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीलाच जात नाही. ती एक म्हातारी आहे, कोलगेटची जाहिरात करते, तिला जातच नाही. आणि ती म्हणती हे मला पोषण देतय. मी म्हणतो देऊ दे, तू लावी ती कुठं हा प्रश्न आहे, तुला जातच नाही. चाललंय हे असं चाललंय. जसं काल्याच्या कीर्तनामध्ये कधी कधी महाराज काय म्हणते माहिती, काल्याच्या कीर्तनाचे कृष्ण गवळणी आडीत होता या तमाशावाल्यांनी, आणि त्या काल्याच्या कीर्तनावाल्यांनी त्या कृष्णाचा खेळ केला. कीर्तनकार तर कधी कधी म्हणतो कृष्ण गवळणी आडीत होता. बरं, आडीत होता तर आडीत होता. आपल्या खड्ड्याच्या बाजारात वांगे बटायचे काय म्हातारी जाते का कॉलेजची पोरगी? म्हातारी. मग गोकळत दही इकायला म्हाताऱ्या जातात का कॉलेजच्या पोरी? म्हातारे. कृष्ण म्हाताऱ्या आडीन का? हो द्या तुमचं, जाऊ द्या, मी यालाच. जाऊ द्या, मी पागलच आहे पण तुमचं काय नाही. काय लोकांना झालंय त्या तमाशात असा येडेपणा आहे. त्या बाया नाचत येतात मेकअप करून, आणि त्याचं तो ताडताड ताडताड ताड बंद झालं का ताडताड ताडताड, मग ते उपरणं बांधून येतो. थांबा, त्या बायांना ओळखा मला. कान फटी दिली पाहिजे. काय ओळखा तुला दारू पिऊन काय सुधारण, तुला काय ओळखा? ओळखा मला, मी कोण आहे. नंदाचा नंदा नाही. तुम्ही पुढे चालल्या बाजारला, काय चालवलं? दही, रस्ता बाण, स्टेज आहे भाड्याच. मग काय करा, माझी आळवणी करा याची. मग त्या बाया गवळणी म्हणते, फार तो कृष्ण बारीक करून टाकला या लोकांनी. बारीक, तो कृष्ण कुठं, हा कृष्ण कुठं? काही लोक म्हणते बघ, कीर्तन तुकाराम महाराजांनी संसारावर राग ठुली, मग आत्ताच्या कीर्तनाला पैशाची गरज काय? ते तुकाराम कुठं, आम्ही पागल कुठं, आणि तू आमच्यावर शंका घेणारा भिकार अवलादीचा बावळात कुठं? तुला अक्कल आहे का काही? पैशाशिवाय काही चालत का? तू भुकवतो कशाला येड्यावानी? तुला आहे सासरवाडीचा आधार म्हणून तू जगतोय. तुकाराम संतांनी संसारावर तुळशीपत्र ठेवलं, तू ठेव ना दुपारभर. उगाच आपलं काहीतरी बरळत राहायचं, काहीतरी काय, आणि काहीतरी मुद्दे काढायचे. तुम्हाला सांगतो, हे ग्रुप चालवणारे जे आहेत ना, मोबाईलवाले ग्रुप, आणि त्याच्या खाली कमेंट टाकणारे जे आहेत ना, कमेंट असे पिसावले पाहिजे महाराज. त्याला तोंडाने सांगणेच नाही, रिपीट करणे, खुब्यातून काढलं पाहिजे. फार यांनी गावांचं वाटोळं केलं मला. आता मी शिष्टीवाल्याला म्हणलं आवाज वाढव, त्याने वाढवला. विषय लगेच क्लिप. इंदुरीकर शिष्टीवाल्यावर भनकले लगेच खाली नाही, हा नाही म्हणणार, आणि खाली लगेच कमेंट, तो नालायकच आहे म्हणजे मी, आणि मला नालायक म्हणणार लाटली चड्डी नाही, तो मला नालायक. अरे काय देव. मला एक सांगा, हे क्लिपा टाकणाऱ्यांना, हे युट्यूब चॅनल चालवणाऱ्यांना, तुम्हाला काय कीर्तनातलं कळतं मला एवढं सांगा. तुम्ही एखादं एक अभंग आम्हाला फक्त हरिपाठातले 4 अभंग म्हणून दाखवा, आणि आमच्या काय टिंगल्या उडवायच्या त्या उडवा.
संप्रदायाची बैठक आणि इतर क्षेत्राची बैठक फरक आहे. आता ह्या परिसराचं कौतुक केलं पाहिजे. सीताराम गडावरच्या एवढ्या लोकांना 7 दिवस जेवण घालतात. इथं सीताराम बाबाची ज्यांच्यावर कृपा झाली, महालिंग स्वामी महाराजांवर ज्यांची श्रद्धा आहे, ते लोक आज शेतकरी दुष्काळात सुद्धा लोकांना एवढ्या लोकांना जेवण घालतात. एवढा भव्य सप्ताह चालला, एखादा नाही पटत तुला येऊ नको, पण ग्रुपला एकमेकाबद्दल भुकायची गरज काय? आणि ग्रुपला कोण बोलतो माहिती का? ज्याची तोंडावर बोलायची लायकी नाही. समोर बसा, तडजोड होईल. आमची 6 तासाची कीर्तन आहे, 6 कीर्तन आहेत, 3 कीर्तन आहेत. एखादा शब्द खालीवर होऊ शकतो. माणूस आहे, तुम्ही आम्हाला कीर्तन संपल्या म्हणजे पाहिजे महाराज, तो शब्द आपल्याला बदलावा लागेल. थोडा खाली जातोय, आम्ही उद्याच्या कीर्तनात नाही बदलावला मग बोला. लगेच उद्या कीर्तनाला या, आम्ही तुम्हाला तितकी किंमत देतोय ना महाराज, तो शब्द कानाला थोडा खालचा वाटतो बा, आपल्याला तो बदलावा लागेल. आम्ही उद्याच्या कीर्तनात बदलावला नाही बदलावला तर तो ड्रॉप तरी केला जाईल. तरी एवढी तर कला आम्ही घेऊ ना. पण तुमचं आम्हाला शांतपणाने बसून म्हणणं काम आहे महाराज, तो शब्द आपल्याला बरा वाटत नाही बा संप्रदायाच्या दृष्टीनं. हे म्हणायचं तुमचा अधिकार नाहीये का? आणि याला बसायला काय क्लिप लागते का? मारामाऱ्या करायला लागते का? फक्त समजते नाही ना. तुम्ही जगातल्या कोणत्याही गोष्टी एकत्र बसून सामुदायिक सोडवा, त्याला सोल्युशन आहे. पण ग्रुप टाकून एकमेकाची बदनामी करू नका. आणि ग्रुप पायी मर्डर पर्यंत लोक गेलेत, मर्डर पर्यंत. गावांमधले मंदिर बांधकाम बंद पडलेत, गावातले दवाखाने बंद पडलेत. यानं हे बुकायचं, त्यानं ते बुकायचं. आमच्या महाराज लोकांना त्याला एक किडा त्या ग्रुपचा. कशाला पाहिजे तो? मी मोबाईल वापरीत नाही, मी मोबाईल वापरत, आपली परिस्थिती नाही. या गायक वादकां सगळ्यांपेक्षा गरीब माणूस, मी मोबाईल वापरीत नाही. मला माझा जगाचा काही संबंध नाही. कीर्तन, 3 कीर्तन, 1.5 तास रोज वाचन, संसार चांगला. घरून निघताना घरच्यांना एक फोन करून निघायचं आणि 5 ते 7चं कीर्तन संपल्यावर 10 मिनिटं चालू करायचा. घरचे आहेत का काय याची चौकशी करायची. बस. अभ्यास जर 1.5 तास जर वाचन केलं नाही तर तुम्हाला एवढं खोल सांगू शकत नाही. या काय गप्पा नाहीये, इथं जुळून सांगायचं. आणि हे मोबाईल वापरल्यामुळं कोण मिळालं तपास नाही, कोण आलं तपास नाही. आपल्याला काय माहिती, काय संबंधच नाही. व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही. कोण मिळालं तर कुठं बोर्ड वाचलं आपल्याला कळत. यायला आपल्या गावातला माणूस गेला का काही संबंध येत नाही. त्याचा फायदा इतका झालाय, चंचल वृत्ती स्थिर होते. हे गायक वादक कीर्तन संपले, एपक वाजे 1 वाजेपर्यंत मोबाईल पाहते. हे चांगलं नाही. झोपतच नाही. हे 6 महिन्यात अजून 5 वर्षानं सीताराम गडावर महालिंग स्वामीला एक मोबाईल वापरून येडे झालेल्यांसाठी खोली बांधावं लागेल. नुसते धरून आणायचे. नुसतं हायवेवरून धरून आणायचा आणि खोलीत घालायचा. हॅलो हॅलो. आणि आजही जर गोळा केले तर असे लोक नाही काहींच्या खिशात काहीच नसतंय. ते हॅलो हॅलो मधले माझ्या कीर्तनाला विनोद करावा नाही लागत, तो आपाप होत. खरं आहे ना मा. आणि ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे. अजून 5 वर्ष नाही ना सरकारी दवाखान्यात लोकांना आनंदाचं इंजेक्शन आणावं लागलं. आनंद माझ्या माहितीनुसार तुम्ही 7-8 महिन्यातून आज हसलेत. तुम्ही एवढे मोकळे हसलच नाही. जेव्हा माहीच गाठ घ्याल पुढं हसतच नाही लोक. आनंदच नाही हो. अजून 5 वर्षाने सरकारी दवाखान्यात इंजेक्शन आणायचं आनंदाचं. आणि सकाळी म्हातारे उठला का टोचून आणायचं. मग दिवसभर म्हातारा
मग म्हातारी टोचून आणली का आणि दोघांचा पॉवर कमी झाला का आनंदात राहिला नाही महाराज लोकांना. ए काम तयार झाला ती काळजी नाही करायची. आता उलट ऐका. ए काम अपुरा राहिला की क्रोध तयार होतो. ए शब्द नीट आहे का. ए काम अपुरा राहिला क्रोध तयार होतो. आता इथं थोडा घोटाळा आहे. ए पोरांच्या सगळ्यांच्या पाया पडतो. ए क्रोध जर तयार झाला तर 80% जेलमधले आरोपी हे फक्त 2 मिनिटाचा राग आकळला नाही म्हणून आहेत. ते वाईट आहेत असं अजिबात नाही. फक्त ती 2 मिनिटाची झलक आहे आणि त्या 2 मिनिटाच्या झलकीत जिंदगी संपली. ए 2 मिनिटाच्या झलकीत जिंदगी संपली. तुमच्या पाया पडतो सूत्रलय म्हणून. ए अरे आता बास ना. एखाद्याला असं शुगर बिगर तर येईल अपवाद नाही. ए किचकट आहे. काम अपुरा राहिला का क्रोध तयार होतो. आणि पुढे ऐका काम जर पुरा झाला तो लोभ तयार होतो. नाही का ना. काम जर अपुरा राहिला तर क्रोध तयार होतो. आणि काम जर पुरा झाला लोभ तयार होतो. इथं असंच झालं की काम नावाचा नवरा या बुद्धी नावाच्या पोरीला करून दिला. बुद्धी नावाच्या पोरीनं काम नावाचा नवरा केला. पण काम नावाच्या नवरीची आई म्हणजे हिची कोण होईल सासू. करेक्ट. त्या सासूचं नाव आहे वासना. जरा जड आहे. नवरा काम नवरी बुद्धी सासू वासना. आणि वासना नावाच्या सासूचा नवरा म्हणजे हिचा कोण होईल सासरा. त्या सासऱ्याचं नाव आहे दंभ. आता उलटे फिरू आपण. नवरी बुद्धी नवरा काम सासू बोला 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 वासना आणि तिचा नवरा दंभ. आणि त्या दंभाला 4 पोरी आहेत. म्हणजे ह्या कोण झाल्या तिच्या नंदा. त्या नंदांची नावं ऐका. आशा तृष्णा इच्छा आणि कल्पना. आणि त्या पोरींना 6 भाऊ आहेत. पार्टी नाही तगडी आहेत. त्या 6 भावांची नावं आहेत काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार. नवरी आहे बुद्धी नवरा आहे काम सासू आहे वासना सासरा आहे दंभ नंदा आहे 4 दीर आहेत 6. आणि ती पोरगी ह्या गावात नांदायला या गावात आली. नांदायला आल्यानंतर सप्ता बसला सीतारामगडाला. त्या पोरीचा बाप तिला आणायला गेला. बाई इंद्रिकडचे कीर्तन आहे चाल. ती म्हणली बाई त्यांना विचारा. त्यांना म्हणजे नवऱ्याला. जावई बुवा मुलगी पाठवा. काय मामा आपलं काय चालत या घरात. मी 9वी पासून तुमच्या पोरीच्या शब्दाच्या पुढं नाही. माझ्या आईला इशारा येईन बाई येईन बाई येईन बाई. मुली महापौर बारीक आहे बाई काय येईन बाई मुलगी पाठवा. काय येई बा दारातली कुत्रीन घरातली मी सारखीच. ती वाट्यावर भुकती मी घरात भुकते. माझंही कुणी ऐकत नाही. याई बा अहो मी तर वांग्यातलाय हो. मला काय वांग्यातून उपासली तर कपाशीत खोसलंय माझं काय. हो मग त्या पोरीचा बाप पोरीच्या जवळ गेला म्हणला बाई नवरा काय तुला पाठवीत नाही सासू काय तुला पाठवीत नाही सासरा काय तुला पाठवीत नाही. पोरगी रडायला लागली. बापानं रडत पोरीनं रडताना बापाला पाहिलं.
आणि पुरीनं बापाला सांगितलं पाणी पुसा डोळ्यातलं. माझ्या दारात येऊन रडणं तुम्हाला शोभत नाही बाबा. का तुम्ही माझ्या दारात येऊन रडलात ना बाबा, याचं कारण सांगते तुम्हाला. याला मी जबाबदार नाहीये, तुम्ही जबाबदार आहे. पोरगी म्हणली का? का तुम्ही जर एवढ्या सुंदर शरीरामध्ये मला काम नावाचा नवरा करून दिला नसता तर तुमच्यावर रडायची वेळच आली नसती. कामे नदी चित्त नेले शब्द नाही दिला मागुता झालो न का जनार्दनी स्मरणाता साधू संतांची निंदा केली हरी भक्ताची तुझी नाही आधार नाही कोणी नवरा मला करून दिलाय, आता तुमचा झालाय अपमान. आणि पोरगी अपमान सहन करीत नाही. मग पोरगी म्हणली आता मी बदला घेणार आहे. काय करशील मी? तुम्ही जाऊ नका. मी काम नावाचा नवरा भजनात गुंतवते, वासना नावाची सासू नामात तल्लीन करून देते, आणि खा नीट ऐका, आणि दंब नावाच्या सासऱ्याला घराच्या बाहेर काढून देते, आणि त्या 4 खोटा उपटींचं लग्न करून देते. म्हणजे त्या नंदांचं, आणि त्या धीरांना देते वाहिले काढून. दीर जातील वाहिले, नंदांचं होईल लग्न, सासरा जाईल घराच्या बाहेर, सासू जाईल नामात तल्लीन, आणि नवरा गुतल भजनात, आणि तुम्ही मी एकटे राहाल. पण बाबा माझ्यापासून जाऊ नका. जर बाबा तुम्ही माझ्यापासून गेले ना तर मी एकटी पडेल. बाबा पडले दूर देशी माझा आठवे मानस, 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 पडले दूर देशी माझा, पडले दूर देशी माझा आठवे मानस, पडले दूर देशी माझा आठवे मानस. नको हरियोग कष्ट होता ती जीवाची,
नको नको हा वियोग करता होता किती वास दिन तैसी रजनी भानी व माये दिन तैसी रजनी भानी व माये 11:30 वाजले. आज तुमचा विचार काय? तुम्हाला वाटतं का तरी माझ्या पुढे बसून 2 तास झाले? पहिलं कौतिक स्वामींचं करावं, ग्रामस्थांचं करावं आणि सगळ्यात महत्वाचं पंक्ती देणाऱ्यांचं करावं, पण सगळ्यात मोठं कौतुक तरुण पोरांचं करावं. आणि हे सप्ते बिप्ते सगळे पोरांमुळेच होते. कमिट्या फिमिट्या काही करते नाही. हे फक्त माईको शहाणपणा करतात. हे काय बादल्या उचलते नाही. आज एवढ्या लोकांना वाढायचं काम तरुण पोरं करतात. इथं 100 लोकांचा साखरपुडा झाला तर वाडे विकत आणावे लागतात. सप्त्यांमध्ये पोरांना घेत जा. ग्रामपंचायतीत पोरं घेत जा 2-2, सोसायटीत 2 घेत जा. सप्ताह कमिटीत 2 पोरं राहू द्या. नुसते त्यांचा वापर करू नका. हा, आणि इथं तर भरपूर पोर आहेत आणि इथं देवस्थान इथं काही कमी नाही. आभार मानल्याशिवाय कोणी उठायचं नाही. विठोबा कुमारी